आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। सदलगा शहरवासीय व शेतकरी बांधव यांच्याकडून शहर व शेतीसाठी वेळोवेळी खंडित होणारा विद्युत पुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी हेस्कॉमने कर्मचारी वर्ग त्वरित नेमल्याबद्दल अधिकारी वर्गाचा सत्कार व अभिनंदन। चिकोडी तालुक्यातील सदलगा हे एक नंबरचे मोठे शहर असून लोकसंख्या देखील भरपूर आहे। या सदलगा शहर परिसरात अनेक उपनगरांचा समावेश असून या ठिकाणी विद्युत पुरवठा नियंत्रणासाठी फक्त एकच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती। त्यामुळे वादळी वारे व इतर अडचणीमुळे खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब होत होता। या गैरसोयीची दखल घेऊन सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी बंधू आणि सर्व नागरिक यांच्या वतीने 4 दिवसांपूर्वी वीज पुरवठा नियंत्रित करण्यासाठी वाढीव कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसंदर्भात निवेदन देऊन जर त्वरित नेमणूक झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता। याची दखल घेऊन हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ताबडतोब सदलगा व बोरगाव या शहरासाठी 4 लाईनमनची त्वरित नियुक्ती केल्याने नागरिकांचे व शेतकऱ्यांची होणारी गैरसोय थोडीफार दूर झाली आहे। या चांगल्या कार्यासाठी हेस्कॉमचे अधिकारी श्री पेरेरा व इतर कर्मचाऱ्यांचा आणि त्याचबरोबर प्रसार माध्यमातील पत्रकारांचा शहरवासीय यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला आणि त्यांचे अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देण्यात आले। या सत्कार समारंभाप्रसंगी अझरुद्दीन शेखजी, सचिन पाटील, राजू अमृत समनावर, राजू वाली, महेश देसाई, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, अमर माने, आप्पासाहेब भोसले, शिवानंद अनुरे, बाळू खापरे, विजय रामनकट्टी, संतोष हुगार, हरीश हितलमणी, बसवराज शिरगुरे, रमजान कंपो, सुनील बागडे, शौकत आवटी या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिक उपस्थित होते। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। ಪತ್ರಿಕಾ ಬಾಂಧವರೇ ಮತ್ತು ನನ್ನ ರೈತರೇ, ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರೇ, ಇಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲ ಜೊತೆಗೂಡಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬೋರ್ಗಾಂವ್ ಮತ್ತು ಸದಲ್ಗಾದಲ್ಲಿ ಸ್ಟಾಪ್ ತುಂಬ ಕಡಿಮೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲ ಹೋರಾಡಿ ನಮಗೆ ಒಂದು ಮನವಿ ಕೊಟ್ಟು ಅರ್ಜಿ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಿದ್ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಾತಾಡಿದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಮೇಡಮ್ AWS ಪಟ್ಯಾರ್ ಸರ್ ಅವರೆಲ್ಲ ಕೂಡಿ ನಮಗೆ 4 ಜನ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ನೇಮಕಾತಿ ಆಗುತ್ತೆ, ಆ ನೇಮಕಾತಿ ಒಳಗೆ ಆದಷ್ಟು ಹೆಚ್ಚು ಮಂದಿನ ಇಲ್ಲಿ ಕೊಡಬೇಕಂತ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಆದ್ದರಿಂದ ಅವರಿಗೆಲ್ಲ ನಾನು ನನ್ನ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ। ಮತ್ತು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅವರು ಜನರನ್ನು ಕೊಡಲಿ, ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ರೆವೆನ್ಯೂ ಕಲೆಕ್ಷನ್ ಆಗಿರಲಿ, ಲೈನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿರಲಿ, ಕೆಲಸಗಳು ಮಾಡುವಾಗೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಕೊಡುವಾಗೆ ಮನೆ ಕೊಡಲಿ ಅಂತ ನಾವು ಮತ್ತೆ ಅವರಿಗೆ ಮನೆ ಕೊಡ್ತೇನೆ। ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ, ಇವೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ सहकार्याला ನಾನು चिरंजीव। हल्ली सदलगा शहरातील विद्युत पुरवठा वरचेवर खंडित होणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे विजेचा खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सदलगा शहरातील सर्व समस्त शेतकरी बांधव, शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी मिळून आम्ही एक निवेदन सदलगा शहराच्या हेस्कॉम ऑफिससमोर असणाऱ्या या साहेबांच्या हाती दिलं होतं। या निवेदनाची प्रत वरच्यापर्यंत जाऊन पोचली आणि या प्रसारमाध्यमांनी देखील त्याची दखल घेतली। त्याचा फार मोठा इफेक्ट झाला आणि आज सदलगा शहरासाठी आणि बोरगाव शहरासाठी 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ही एक अभिनंदनाची बाब आहे आणि हे सगळं श्रेय कोणाचं आहे तर या सदलगा शहरातील जे काही आंदोलनकर्ते आहेत, या आंदोलनकर्त्यांचा हा एक विशेष करून सिंहाचा वाटा आहे असं मी मानतो आणि त्याला मिळालेलं यश हे फार मोठं यश आहे। याच पद्धतीनं सदलगा शहराला देखील आता यापुढे 15 कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे असं आत्ताच अझरुद्दीन सर यांनी सांगितलं। हे ज्या वेळेला कर्मचारी मिळतील ते संपूर्ण कर्मचारी सदलगा शहरासाठी मंजूर करून घ्यावेत आणि सदलगा शहराची विद्युत पुरवठा आहे तो सुरळीत करण्यात यावा, यासाठी मी आग्रहाची विनंती पेरेरा साहेबांना करतो। पेरेरा साहेबांनी देखील मांडावं, आपली मागणी मांडावी साहेबांच्याकडं आणि ते पूर्ण करून घ्यावे अशी विनंती करतो आणि सर्वांना धन्यवाद। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।